उद्या सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल्स. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात गृह मंत्रालयाचे निर्देश. भारत पाकिस्तान वादावर झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची बैठक निष्फळ. बंद दाराआड झालेल्या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान वादावरती ठोस तोडगा निघालेला नाही. पाकिस्तान संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये भारतासोबतच्या तणावावरती चर्चा. भारताचं संरक्षण बजेट पाकिस्तानपेक्षा 10 पट जास्त. पाकिस्तानलाही डिफेन्स मजबूत करण्याची गरज असल्याचं खासदारांचं मत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवरती. मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक. बैठकीनंतर मोदींनी घेतली गृहसचिव गोविंद मोहन यांचीही भेट. घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच. पाकिस्तानी सैन्याकडनं जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमधल्या नियंत्रण रेषेवरती विनाकारण गोळीबार. जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमधल्या सुरक्षेत वाढ. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी. चिनाब नदीवरील सलाल धरणाचे सर्व दरवाजे बंद. पाकिस्तानजवळ चिनाब नदी कोरडी. चिनाब नदीवरच्या बागलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सुद्धा सर्व दरवाजे बंद. त्यामुळे रियासी जिल्ह्यामध्ये पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी. इराणने भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलं. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात संयमाचा सल्ला. स्थिती आणखी बिघडू देऊ नका, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन. डीआरडीओकडनं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वी. ही माईन समुद्राखालच्या शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यामध्ये सक्षम. भारतामध्ये पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती. बीएसएफकडनं एका पाकिस्तानी घुसखोराला अटक. घुसखोर गुजरावालातील असून त्याच्याकडे काही पैसे आणि एक आयडी कार्ड सुद्धा मिळालं. बीएसएफ आणि पोलिसांकडनं कसून चौकशी. राहुल गांधी आज नरवाल कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पहलगाम हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू. पुढचे 5 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. मुंबईला आज आणि उद्या येलो अलर्ट. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. मुंबईमध्ये पाणी कपात करणार नाही. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पालिकेचा निर्णय. 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा आहे आणि पाणी पुरवठा होईल अशी पालिकेची माहिती. पुण्यामध्ये पाणी कपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या. पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे पाणी पुरवठा विभागाला आदेश. आठवडाभरामध्ये फेर आढावा घेण्याच्याही सूचना. भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं. भात पिकाला अवकाळीचा फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे शेतकरी संकटात. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं. बीड, गेवराई, पाटोडा, आष्टी आणि केस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक भागामध्ये गारपीट. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंबा, केळी, लिंबोणी अशा अनेक फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बागा फुलसपाट. हिंगोलीमध्ये अवकाळी वाऱ्यासह गारपीट. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त. केळी उत्पादक चिंतेत. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये अवकाळीचा कहर. गारपीटही झाल्यामुळे कांदा, आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रेही उडाले. नागरिकांचं मोठं नुकसान. नाशिकच्या मालेगावामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. नरडाणा, मांदुर्णे, कळवाडी या गावांसह परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक आलेल्या पावसानं लग्न समारंभात उडाली तारांबळ. शेतातील पिकांचंही मोठं नुकसान. लातूरमध्ये तुफानी वादळी वारं. वाऱ्यांमुळे उडालेल्या धुळींच्या लोटामुळे वाहतूक विस्कळीत. काही भागामध्ये झाडांची पडझड.
अवकाळी पावसामुळे वाशिमच्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. पावसापासून शेतमाल वाचवताना शेतकऱ्यांची तारांबळ. नुकसान झाल्यामुळे शेतकरी नाराज. यवतमाळ जिल्ह्याचा पारा 43 अंशांवरती सातत्याने होणाऱ्या तापमान वाढीमुळे आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार. दुपारी 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार. अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जय्यत तयारी. बैठकीसाठी 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद मंडपाची उभारणी. नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती. एसटी कामगारांचा महागाई भत्ता 46%वरून 53%वरती आणला जाईल. एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामध्ये प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा. महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आता रात्री 8च्या आधीच संपणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. महिलांवरचे वाढते अत्याचार लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचं सरनाईकांचं वक्तव्य. मुख्यमंत्री असताना विकास कामांसाठी कोणताही भेदभाव न करता निधी दिला. कोल्हापूरसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. पुरंदरमधल्या कुंभार वळण ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सुप्रिया सुळे आज पुणे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. सासवडमध्ये होणाऱ्या या भेटीवेळी कुंभारवळ ग्रामस्थांचं शिष्टमंडळही उपस्थित असेल. मिठी नदीच्या सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल. मुंबईमध्ये 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी. मुंबई महापालिका अधिकारी कंत्राटदारांच्या घरावरही छापेमारी. अमरावती जिल्ह्यामध्ये दर सोमवारी काँग्रेसचा जनता दरबार. शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचं समाधान करण्यासाठी अमरावती काँग्रेसचा उपक्रम. काल बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये दरबार संपन्न. आठवड्यातनं 1 दिवस खासदारांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार घेतला जाणार. समस्या जाणून फॉलोअप घेणं महत्त्वाचं, त्यामुळे कामामध्ये दिरंगाई होता कामा नये. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या मढ इथे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या बंगल्यांवरती कारवाई. बनावट नकाशाच्या आधारे बंगल्याचं बांधकाम करण्यात आलं. पालिकेची माहिती. दादरमधली 80 वर्ष जुनी नाबर गुरुजी शाळा बंद होण्याच्या मार्गावर. सद्यस्थितीमध्ये फक्त 28 विद्यार्थी असल्यामुळे शाळा कशी चालवायची हा व्यवस्थापनासमोर प्रश्न. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातनं चोरीला गेलेलं बाळ सापडलं. बाळ चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्याच्या कोपरीतल्या 12 बंगला परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया. रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याची माहिती. अमरावतीच्या नांदगावमध्ये ठाकरेंच्या सेनेचा घागर मोर्चा. नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप. भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या शोधात बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यामध्ये रानगवा पडला. जंगलामध्ये पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे वन्य प्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव. दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याचं प्रकरण. कॉमेडियन समय रैनासह इतर 4 सुप्रीम कोर्टाचे समन्स. 5ही जणांना न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश. त्र्यंबकेश्वर देवस्थानचं विश्वस्त मंडळ अडचणीत येण्याची शक्यता. मंदिराच्या आवारामध्ये प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी विश्वस्तांवरती गुन्हा दाखल करा. पुरातत्व खात्याची मागणी. बुलढाण्यातल्या मेहकर खामगाव मार्गावरच्या गोमेधर गावाजवळ भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटून टँकर महामार्गाच्या कडेला उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली. नाशिकच्या येवल्यातील धानोरे शिवारामध्ये अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये लागली आग. आगीमध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक. घटनेमुळे नगर मनमाड मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प. जळगावच्या म्हसावद रेल्वे स्थानकाच्या रुळावरती दगड ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेचा अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या जोगेश्वरी परिसरामध्ये हाणामारी. तिरुमला हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण. 1 महिला आणि 2 पुरुषांनी मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट. बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या. नागपूरमध्ये
DRIने मध्य प्रदेशातनं आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडनं वन्य प्राण्यांचं शिंगही जप्त. मुंबई विद्यापीठामध्ये 17व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधले 56 विद्यार्थी सहभागी होते. साताऱ्याच्या कोरेगावमधील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हिंद केसरी बैलगाडा शर्यत. स्वराज्य आम्ही जवळा ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी. मोठ्या संख्येने स्पर्धकांचा सहभाग. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसराबाहेर शंखद्वाराजवळील एका टॉवरमध्ये आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. संसदेच्या लोकलेखा समितीचं पुनर्गठन. अध्यक्षपदी काँग्रेस खासदार KC वेणुगोपाल यांची नियुक्ती. 30 एप्रिल 2026 पर्यंत समितीचा कार्यकाळ असणार. पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता ABP माझावर लाईव्ह. ABP नेटवर्कच्या इंडिया 2047 या कार्यक्रमामध्ये मोदी विकसित भारताविषयीचं विजन मांडणार. हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी न देण्याचा पंजाब सरकारचा निर्णय. सध्या पंजाबमधनं हरियाणामध्ये 4000 क्युसेकनं पाणीपुरवठा सुरू. रावी, सतलज, बियास या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नवीन करार करणार. केदारनाथमध्ये पुढचे 24 तास घोड्यांवरती बंदी. 14 घोड्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या अनुषंगाने उत्तराखंडच्या पशुसंवर्धन विभागाचा निर्णय. अभिनेत्री नोरा फतेहीकडनं जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला दाखल. नोराच्या याचिकेवरती आज पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी. खोट्या गोष्टी सांगून जॅकलिनने आपली बदनामी केल्याचा नोराच्या याचिकेत उल्लेख. आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने. गुणतालिकेमध्ये मुंबई 3ऱ्या आणि गुजरात 4थ्या स्थानावरती. गुजरातला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आणखी 2 सामने जिंकावे लागतील. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना पावसामुळे पहिल्या डावानंतर रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण. राजस्थान आणि चेन्नईनंतर हैदराबाद या स्पर्धेतून बाहेर पडणारी तिसरी. क्रिकेटपटू मोहम्मद शामीला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती बंगळुरूची असल्याची माहिती. शमीच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.